नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365 महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे आइन्स्टाईन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका योगिता कडंबे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई या अगदी छोट्या गावामध्ये ज्या छोट्या गावातून काही विद्यार्थी कॉन्व्हेंटसाठी दुसऱ्या गावामध्ये जातात, तिथे यांनी आपलं स्वतःचं एक स्कूल तयार करण्याची जिद्द बाळगली आणि आज त्या स्कूलमध्ये अनेक गावातील अनेक विद्यार्थी येत आहेत. तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. मला सांगा, हे जे कन्सेप्ट आहे की इतक्या छोट्या गावामध्ये तुम्हाला कॉन्व्हेंट सुरू झाला आणि त्याच्यात तुम्ही मुख्याध्यापिका आहे, तर कसा हा एकंदरीत तुमचा अनुभव आहे? खास म्हणजे एका बंजर जमिनीमध्ये एखादं उत्पादन घेणं, त्याच्यामध्ये जी मजा असते त्यात किंवा त्याच्यामध्ये जे समाधान असते ते चांगल्या क्वालिटीच्या जमिनीतून घेण्यामध्ये ते मिळत नाही. आणि त्या प्रेरणेतून किंवा त्या इच्छेतून आम्ही इथे सुरू केलेलं. आमचं प्रॉपर बडनेरा असून त्या बडनेरामध्ये काढण्याचा असा विचार चालू होता की आपण तिथून एक कॉन्व्हेंट ओपन करावं, तिथून आपण समाज निर्मितीचं काही ध्येय हाती घ्यावं. पण एकदा असं कळलं की तिथे सर खूप साऱ्या स्कूल्स अवेलेबल आहे, पण ज्यांना हा फायदा मिळत नाही, जे आणि त्या मुलांसाठी जर आपण काही सोयी उपलब्ध करून दिल्या तर तिथून खरी समाज निर्मिती आणि खरा आनंद आपल्याला मिळेल. म्हणून त्या गावात ही स्कूल ओपन करण्याचा हा संकल्प केला. मात्र हे जे गाव आहे हे फार छोटं आहे, खूप छोटं, आणि या गावामध्ये पाहिजे तशी शैक्षणिक प्रगल्भता आहे नाही. मग तुम्ही जेव्हा कॉन्व्हेंट सुरू केलं तर गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा लाभला? स्टार्टिंगला मला निगेटिव्हच प्रतिसाद मिळाले की ह्या गावामध्ये कॉन्व्हेंट चालू होईल तर काय, खरंच चालणार का, आणि मूर्खपणा, एवढे मोठे पैसा इथे या गावात लावत आहे, तर अख्खा मूर्खपणा हे लोक करत आहे. पण शिवाजीच्या काळापासून किंवा आधी जे आपले समाज सुधारक घडून गेले, तर त्यांनी ग्राउंड लेवलपासून काम चालू केलं आणि त्यांचा यशाचा किंवा त्यांच्या काही समाज निर्मितीचा जो काही पाया आजपर्यंत आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज त्यांच्या मरणोपरांत सुद्धा त्यांची नावं घेत आहोत किंवा त्यांच्या पुण्यतिथी जयंत्या साजरी करत आहोत. त्यांनी त्या लेवलपासून काम केलं. म्हणून कारण जिथे अवेलेबल आहे तिथून करण्यापेक्षा जिथे काहीच नाहीये तिथून करण्यात खूप वेगळा आनंद मिळतो आणि तिथून खरी समाज निर्मिती होते. म्हणून हा प्रयत्न तिथून सुरू केला. आता तुम्ही मुख्याध्यापिका आहे, एकूण शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे, कशा प्रकारची शाळा आहे? आमची शाळा 2017ला आम्ही संस्था स्थापन केली, आधी रजिस्ट्रेशन. माननीय कमलाकरजी मरगळे या संस्थेचे अध्यक्ष आहे. कामानंद एज्युकेशन सोसायटी म्हणून या संस्थेचं नाव आहे आणि त्यात अंतर्गत आम्ही आइन्स्टाईन इंग्लिश स्कूल नामक ही स्कूल चालू केलेली आहे. आइन्स्टाईन हे नाव देण्यामागचा असा उद्देश की आपल्या जगामध्ये सर्वात जास्त बुद्धिमत्ता किंवा सर्वात जास्त टेंडर ज्यांच्या नावाने आहे असं एक व्यक्तिमत्व म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि त्यांच्यापासून त्यांचंच नाव ठेवण्यामागचा आणखी एक उद्देश की ते वयाच्या 4 वर्षापर्यंत त्यांना एक मंदबुद्धी बालक म्हणून जगाने किंवा त्यांच्या शिक्षक लोकांनी त्यांना घोषित केलेलं आणि शाळेतून काढून टाकलेला एक मुलगा. पण त्याच्यामध्ये एवढी प्रगल्भता लपलेली आहे की त्याला त्याच्या आईला कळलं आणि त्यानंतर जे त्यांनी काही आपल्या जगाला एक संदेश दिला की प्रत्येक बालक हा मंदबुद्धी नसतो, त्याला जर आपण प्रेरणा दिली, त्यांना पॉझिटिव्हनेस कडे आपण वळवलं तर आज तो जगासाठी एक बुद्धिमत्ता प्राप्त विद्यार्थी ठरवू शकतो. आणि म्हणून मी त्यांचा फोटो किंवा त्यांची फ्रेम आमच्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये मेन याच्यावर लावून त्यांची प्रेरणा घेऊन माझ्या मुलांना बघते की कुठलाही येणारा, माझ्या गेटमध्ये येणारा मुलगा मंदबुद्धी बालक नाहीये. त्याला जर मी घडवलं, त्याला जर योग्य मार्गदर्शन केलं तर तो अल्बर्ट आइन्स्टाईन बनू शकतो. प्रत्येक शाळेचं जसं एक हे असते की मला या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं आहे, पण एवढाच तुमचा मोठो नसून त्यामधलं जे लपलेलं सप्तगुण आहे, कौशल्य आहे, ते बाहेर काढणं याकडे तुमचा कौल आहे. बरोबर. तर अशासाठी आम्ही ती संस्था तिथे स्थापन केली आणि स्टार्टिंगला खूप सारे प्रॉब्लेम्स गेले. खास म्हणजे निसर्गाचा कोपच झाला असं म्हणायला हरकत नाही. निसर्गाने आमची परीक्षा घेतली त्या ठिकाणी. आणि काय नेमकं झालं होतं त्या ठिकाणी? काय झालं की आम्ही 1.25 एकरची आमच्या संस्था अध्यक्षाने ती जागा खरेदी केलेली. तर त्याच ठिकाणी आपण स्कूल ओपन करूया, कारण नॅचरल एरिया आहे तो खूप छान, गावापासून 1.25 किलोमीटर दूर आहे, पिंपळगावापासून. तर तिथे चालू करूया म्हणून आम्ही तिथे ते बिल्डअप केलेल्या 5 रूम, त्याच्यावर ते शेड वगैरे टाकलेलं आम्ही त्या पत्र्याचं, असं टिनाच्या पत्र्याचं. तर उन्हाळ्यामध्ये 27 मे 2017ला काय झालं की खूप जोराचं वादळ आलं आणि जस्ट नवीन बांधकाम वरचं असल्यामुळे ते पूर्ण पत्रे, 5ही रूमचे सर्व पत्रे उडून गेलेले हवेच्या याच्यामध्ये. आणि असे उडाले की त्याच्यावर म्हणजे ते जे काही आपण विटांचं हे टाकतो तर ते पण उडून गेलेलं. आणि त्यावेळी ज्यावेळी ही घटना घडत होती त्यावेळी आम्ही तिथे 3घही जण, म्हणजे मी, माझे मिस्टर जे संस्थाध्यापक आहे त्या संस्थेचे, आणि माझी मुलगी तिथे अवेलेबल होती. आणि असं असताना त्या निसर्गाने आम्हाला एक खडा सुद्धा लागू दिला आणि थोडीशी जखम सुद्धा तिथे झाली नाही.
तर त्यावेळी कळलं की आपली ही परीक्षा आहे, आपण खरंच इथे टिकण्यासाठी सक्षम आहोत का, ही निसर्गाने घेतलेली परीक्षा आहे आणि याच्यातूनही आपल्याला आता तरायचं आहे, तरच आपण काहीतरी चांगलं करू शकू, क्रांती करू शकू. तर आम्ही त्याच वर्षी त्याच महिन्यामध्ये 8 दिवसाच्या याने ते गावामध्ये एक घर भाड्याने घेतलं आणि आपली जी काय ऍडमिशन आमच्याकडे 33 ऍडमिशन तेव्हाच आल्या होत्या जेव्हा आम्ही ते टिनाची पत्राची स्कूल ओपन केली होती. तर 33 ऍडमिशन जायला नको, त्यांना आपण सुविधा करून देऊया यासाठी गावामध्ये घर भाड्याने घेऊन आम्ही तिथे त्यांची पर्यायी व्यवस्था केली. पण लोकांचा विश्वास नव्हता बसत की एवढं मोठं यांचं नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळी यांच्याकडे ऍडमिशन करून किंवा आपल्या मुलांचं भवितव्य जे आहे ते लयाला जाईल, धोक्यात आपण टाकू. तर त्यांनी लोकांनी विश्वास नाही ठेवला. आम्ही जे टिनाचे पत्र उचलून त्यांचे डॉक्युमेंट्स आम्ही गोळा करत होतो. माझ्या ऑफिसमध्ये खूप सारे खुर्च्यांवर घाण साचलेली होती, ते गोटे दगड वगैरे साचलेले होते. ते साचत ते लोक आमची त्याच्याविषयी जास्त परीक्षा घेऊन मॅडम आमचे डॉक्युमेंट्स आम्हाला आत्ताच परत द्या, आम्ही थांबणार नाही, आम्हाला दुसऱ्या शाळेत त्यांची ॲडमिशन करायची आहे. असं करून आम्ही ते माती गोटे वेगळे करून त्याचे डॉक्युमेंट शोधून त्यावेळी आम्ही दिले. अशा अवस्थेमध्ये आमच्या ऍडमिशन सर्व गेल्या. फक्त माझी कुठेतरी खचल्यासारखं झालं थोडंफार नाही, कारण मला माझ्यावर आधीपासून खूप विश्वास आहे की खचण्यासाठी परिस्थिती आपली एक प्रकारची परीक्षा नेहमी घेत असतात. पण आपल्यामध्ये जर काही जिद्द असेल तर आपली परिस्थिती, निसर्ग किंवा माणसं सुद्धा आपली वाट अडवू शकत नाही. आपल्याला आणखी मजबूती वाढली माझी आणि ते स्कूल चालू झाली. त्यातूनच 8 दिवसांनी काय झालं की जसं निसर्गाने आमची परीक्षा घेतली तशी माणसांनी सुद्धा परीक्षा घेतली. ते जे मटेरियल होतं माझ्या ऑफिसमध्ये सगळ्या चेअर्स वगैरे अवेलेबल होत्या, कम्प्युटर होतं आणि फर्निचर आम्ही मध्ये तयार केले होते. तर ते सुद्धा चोरांनी सर्व चोरून नेलं आमचं. म्हणजे 1.5-2 लाखाचं जे काही मटेरियल आम्ही तिथे केलं पाण्याच्या टंकीपासून तर सर्व त्या चोरांनी 8 दिवसाच्या नंतर चोरून नेलेलं. मग आमच्याजवळ काहीच नाही राहिलं, कारण जे काही संस्था ओपन केलेली आहे ते आमची पैची कमाई तिथे लावलेली आहे. आणि नंतर आम्ही म्हणजे असं माझ्या मिस्टरांना असं वाटलं की आता आमच्याजवळ काहीच राहिलेलं नाही आणि स्कूल चालू शकत नाही. हा जो सगळा पैसा होता हा वैयक्तिक खर्चात नव्हता, त्यातून आम्हाला कुठेही फंडिंग आम्हाला मिळालेलं नाही आणि आम्ही घेतलंही नाही की जे काही आहे ते स्वबळावर करायचं. आणि एक आमच्या मुलीसाठी एक वेगळं ध्येय किंवा वेगळं एक आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारचं तिला वेगळं ध्येय किंवा एक मोठं देऊन जायचं की आपण केलं तर स्वतःच्याच मध्ये सर्व काही शक्ती आहे. तर यासाठी पासून आम्ही सुरुवात केलेली आणि त्याच वर्षी आम्ही मग एकही ऍडमिशन आमच्याकडे उरलेली नव्हती. अशा मी ठरवलं होतं की मी शाळा टाकलेली आहे आणि ते शाळा म्हणूनच तिथे मला चालवायची, मला मागे यायचं नाहीये. तर आम्ही जे घर भाड्याने घेतलेलं त्याला छान शाळेचं स्वरूप दिलं. ऍक्च्युली ते घर झोपडपट्टीमध्ये आम्ही घेतलेलं, कारण तिथे छान मुलांना पार्किंगसाठी वगैरे गाड्या वगैरे लावता येत होत्या पालकांना. तर तिथे मग ऍडमिशन असे जात होतं की तुम्ही झोपडपट्टीमध्ये शाळा चालू केली, असं कसं आमच्या मुलांवर वाईट संस्कार होतील. तर म्हटलं संस्कार हे समाजातनं होत नाही, आपण गेटच्या आतमध्ये आल्यानंतर किंवा आमच्या संपर्कात आल्यानंतर आम्ही जे संस्कार देऊ त्यानुसार त्यांच्यावर संस्कार होईल. तर कोणीही नाही ठेवला त्यावेळी विश्वास. फक्त मी काय करायची, बडनेऱ्यावरून माझं प्रॉपर बडनेरा असल्यामुळे बडनेऱ्यावरून माझ्या मुलीला एक गणवेश विकत घेतला मार्केटमधून. त्या गणवेशमधल्या याच्यावर आय कार्ड तयार केलं, त्याच्यावर आईन्स्टाईन इंग्लिश स्कूल असं नाव, माझं प्रिन्सिपल म्हणून नाव एक त्याच्यावर. आणि असं घेऊन मी ST मध्ये यायची रोज. तर तिथनं येताना सर्व म्हणायची मॅडम कुठल्या शाळेवर चालली, नवीनच ड्रेस दिसते. मी म्हणायची आईन्स्टाईन इंग्लिश स्कूलमध्ये चालली, पिंपळगावमध्ये नवीन स्कूल ओपन झालेलं तिथे चालली. तर लोकांना वाटत तिथं काही शाळा नाही आहे, म्हटलं नाही नवीन चालू झालेली आहे. तर माझ्या मुलीला छान. तेव्हा तुम्ही ही ओळख लपवत होता की मी मुख्याध्यापिका आहे? नाही, कुठेच लपवलेली नाही. हा, ती लपवत होती की मी त्या स्कूलची ऑनर आहे किंवा मुख्याध्यापिका आहे, ही मी ओळख काही सहज असं दाखवत नव्हती की थर्ड पर्सन म्हणून मी तिथे जात आहे, तिथे माझी मुलगी आई म्हणून मी तिथे जात आहे. आणि त्या गावात गेल्यानंतर त्या घरामध्ये मी तिला शिकवायची. मग गावातल्या लोकांना असं वाटलं की ही स्वतःच्या मुलीला घेऊन इथे काहीतरी येत आहे, तर माझी मुलं ट्युशन म्हणून का नाही यांच्याकडे पाठवायला. तर एक ट्युशन म्हणून माझ्या गावातले एक दाते परिवार जो आहे त्यांनी माझ्यावर विश्वास घातला. नंतर देशमुख परिवार आहे त्यांनी सुद्धा. तर असे विद्यार्थी वाढत गेले माझ्याकडे आणि असे एकंदरीत ऑगस्ट महिन्यापर्यंत माझ्याकडे 15 ऍडमिशन आल्या त्याच वर्षी. आणि त्या 15 ऍडमिशन मी छान एज्युकेशन देऊन त्यांना विश्वास निर्माण केला पालकांमध्ये की मी चांगले एज्युकेशन तुमच्या मुलांना. कुठेतरी थोडंफार चित्र पालटलं आणि मग नंतर तुमची जोमाने कार्याला सुरू झाली आणि सुरुवात झाली. त्यानंतर मग मागल्या वर्षी आमचं स्कूलचं नवीन बिल्डिंगचं ओपनिंग झालं आणि खूप छान थाटात पार पडलं. आणि आज माझ्याकडे 74 मुलं आहे आणि खूप छान पद्धतीने पालकांचा प्रतिसाद आहे. धानुरा गुरव ते सारशी चेलुगुण पासून माझ्याकडे स्कूल व्हॅन मध्ये माझी मुलं येतात जातात. त्यांच्याकडे म्हणजे स्कूल व्हॅन पासून ते इतर खूप साऱ्या सुविधा आम्ही अवेलेबल करून देतो. शाळेचं एखादं असं वैशिष्ट्य काय आहे की इतर शाळेंपेक्षा तुमची शाळा वेगळी आहे?
असं वैशिष्ट्य की माझी शाळा ही मी गुरुकुल पद्धतीवर आधारित ही शाळा चालवणार आहे. कारण त्या आपली पुरातन की जी काही भारतीय पद्धती आहे त्याच्यामध्ये गुरुवर्याने जी काही तत्व लादून दिल्या मुलांवर की तुम्ही मोकळे तुमच्या विचारांना प्राधान्य देऊन तुम्ही नवीन निर्मिती करा. ते बंदिस्त स्कूल पद्धती आम्हाला आवडत नाही आणि ते अवलंबणार पण नाहीये. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या स्वयंप्रेरणेला वाव देऊन आम्ही हे स्कूल काही आहे किंवा जे प्रोजेक्ट आम्ही राबवतो तिथे. आणि दुसरं असं वैशिष्ट्य आहे की आमचे स्कूल छान निसर्गरम्य वातावरणात आहे. जे गुरुकुल पद्धतीनुसार जे ग्रास्पिंग पॉवर मुलांचं वाढत होता, अनेक काही डिस्टर्बन्स नाही येतात, मन रमतं आणि खूप छान रोडला लागून पण निसर्गाच्या सानिध्यात आमचे स्कूल असल्यामुळे ग्रास्पिंग पॉवर वाढतो आणि एकाग्रता मुलांची टिकून राहते आणि ते जे काही उद्दिष्ट आमच्या शिक्षणाचं आहे ते आम्हाला साध्य करता येत आहे. आपण पाहायला गेलं तर जसं शासकीय शाळा असतात, पूर्व माध्यमिक शाळा वगैरे, यांच्या तुलनेत कॉन्व्हेंट स्कूलचा खर्च जास्त असतो पालकांना येणारा. तर त्या पद्धतीने तुम्हाला गावकऱ्यांच्या काही अडचणी येत असतील की आमच्याकडे पैसा नाहीये वगैरे, असं कधी होतं? आम्ही जी काही समजा शैक्षणिक फी त्यांच्यापासून घेत होतो त्यांना असं वाटलं स्टार्टिंगला की हे जास्त आहे जिल्हा परिषदच्या शाळांपेक्षा. पण त्यांना जेव्हा रिझल्ट दिसले त्यांच्या मुलांमध्ये सर्वांगीण विकास दिसला तर आम्हाला असं कुठलेही पालक आज म्हणत नाही की तुमची फी जास्त आहे. कारण त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही त्यांच्या मुलांमधला एज्युकेशन असो की सांस्कृतिक असो कुठल्याही पद्धतीच्या याच्यामध्ये आम्ही त्यांना मोबदला देतो. त्यांच्या काही त्यांच्या बाबत निगेटिव्हनेस नाही आहे. आणि जेव्हा की तुम्ही एक मुख्याध्यापिका आहे, नक्कीच तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत आहे, तर हे जेव्हा शिकवण तुम्ही देत असता तर विद्यार्थ्यांना जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठेतरी संस्कारही करता, तर हे कसे करता? संस्कार म्हणजे माझ्या शाळेमध्ये मुलं आल्यानंतर ते बॅग वगैरे ठेवून व्यवस्थित त्यांच्या त्याच प्लेसवर बॅग ठेवेल. त्यानंतर आम्ही जी प्रार्थना घेतो त्याच्यामध्ये त्यांना संस्कार म्हणजे ते नॅशनल अँथम वगैरे गाल्यानंतर त्यांना आम्ही आईवडिलांचे संस्कार कसे करावे, आईवडिलांना नमस्कार करावा, जे ज्येष्ठ असतात आजी आजोबा त्यांना नमस्कार करूनच घराच्या बाहेर निघावं. आणि जेवण करताना सुद्धा ते आपला जो श्लोक आहे वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, हे पूर्ण श्लोक माझी मुलं म्हणतात. त्यानंतरच ते जेवण करतात आणि छान हँडवॉश पद्धती म्हणजे हँडवॉश कसा करावा जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, ह्या सुद्धा सुविधा म्हणजे त्यांना संस्कार लावलेले आहे. आणि माझ्या शाळेची मुलं जसे ते बंदिस्त शिक्षण पद्धतीचे जे काही फक्त ते पुस्तकी किडे जे म्हणतो आपण, ते तसे बिलकुल माझी मुलं आढळते. तुम्हाला जेवढे ते एज्युकेशनमध्ये टॉपर दिसतील तेवढेच ते अदर ॲक्टिव्हिटीमध्ये खूप टॉपर आहे. जे समाजात वावरतात ना, जे मुलं घरी एकही शब्द आईवडिलांशी बोलायचे नाही, ते आज छान कोणाच्या समोर कधीही उभं केलं तर ते 10-15 मिनिट तरी ते इंग्लिशमध्ये स्पीच देईल, हिंदीमध्ये स्पीच देईल किंवा स्वतःच्याबद्दल सांगेल. मन मोकळे पद्धतीने ते आज म्हणजे मोकळे झालेले आहे, त्यांचे सुप्तगुण बाहेर पडलेले आहेत. आणि पाहायला गेलं तर टीचर असो, लेक्चरर असो, मुख्याध्यापिका असो, म्हणजे बरेचसे विद्यार्थी असतात, पण त्यामध्ये एखादा विद्यार्थी असा असतो की जो जास्त आवडतो किंवा त्याचं कौतुक जरा जास्त असतं, असं एखादा विद्यार्थी आहे? मला माझ्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप कौतुक आहे. कारण एकामध्ये असणारी क्वालिटी दुसऱ्यामध्ये नसतेच, सगळे डिफरंट आहे. कोणी एज्युकेशनमध्ये असेल तर कोणी अदर ॲक्टिव्हिटीमध्ये हुशार असतील तर कोणी मलाच शिकवणारे असतात की त्यांच्यापासून मला खूप शिकायला मिळते. खास करून माझ्या शाळेमध्ये माझी मुलगी पण माझी स्टुडंटच आहे आणि तिच्यापासून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळते. आणि बेड्यावरची माझ्या शाळेमध्ये मुलं आहेत, 4 मुलं माझ्या जे पारधी बेडं म्हणतो आपण, त्यांनी एवढे प्रामाणिक समजतो त्यांच्याबद्दल तर कधीही धन्यवाद मानेल की ते मला खूप सपोर्ट करतात. ना त्यांच्या पैशाच्या अडचणी असतात बिचाऱ्यांच्या किंवा कुठल्याही अशा तक्रारी नसतात. त्या म्हणतात की मॅडम तुम्ही खरंच आमच्या मुलांना छान संस्कार करत आहे. आणि त्या मुलांमध्ये आपण म्हणतो समाजामध्ये समज आहे की पारधी बेड्यावरच्या लोकांना पाहिजे तेवढं शिक्षणाचं महत्व नसतं किंवा अनेक अडचणी येतात, तसं तुम्हाला अनुभव नाहीये? नाही, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांची मुलं दोन्हीही एकाच घरचे 2-2 मुलं माझ्याकडे शिकायला आहे आणि त्यांच्यामध्ये खूप सारे बदल घडून येत आहे. म्हणजे जेव्हा माझ्याकडे मुलगा आला तो शिकायला, 4ही मुलांमध्ये ते जेव्हा ऍडमिशन झाली तर तेव्हा त्यांना बसण्याचं सुद्धा म्हणजे बसायचं कसं असतं हे सुद्धा कळायचं नाही. तो मुलगा 2 मिनिट सुद्धा बेंचवर बसायचा नाही, बाहेर फिरायचा. तुम्ही त्याला फिरू द्यायची की तुला कुठे जायचं फिर, छान आमचा तो 1.5 एकरचा कॅम्पस आहे, स्कूलचा कंपाऊंड आहे, बाहेर असं काही प्रॉब्लेम नाही आहे, तर गेट लावून द्यायचं आणि त्याला फिरू द्यायचं. त्याला शेतात जावंसं वाटत होतं. आमची परसबाग पण आहे आमच्या शाळेमध्ये मुलांसाठी, तर त्या परसबागमध्ये फिरायचा तो, तर त्याला फिरू द्यायचो. त्याला मग क्वेश्चन विचारायचं, त्याला जवळ करायचं, त्याला आईची ऊब द्यायची.
त्यानुसार मग ते मुलं बसत गेले आणि त्यांना जेवणापासूनचे संस्कार आम्ही तिथे लावले. ते जे त्यांच्या घरी दिसून येतात की माझी मुलं एवढे कसे काय बदलले, तर त्यामुळे मला ते पॉझिटिव्ह माझ्यामध्ये जी काही आपण करतो आहोत ते खरंच पॉझिटिव्हरित्या समाजामध्ये जात आहे, त्याचा खूप आनंद आहे जो मला शहरात मिळाला नसता. आणि जसं तुम्ही सांगितलं की 74 स्टुडंट सध्या आहे तुमच्याकडे, आता हे स्टुडंट वाढावेत किंवा आहे त्या स्टुडंट्सला आणखी चांगल्या पद्धतीने आपण शिक्षा देऊ शकू, यासाठी आणखी काय प्लॅन्स आहेत तुमच्या भविष्यातील? माझ्यामध्ये ते फुलसुक वांगडू जे आहे, जे हिमाचल प्रदेशमध्ये वास्तव्याला आहे, त्यांना मला भेटायला जायचं आहे की माझ्या छोट्या मुलांसाठी मी काही माझ्या ग्राउंड लेवलवर करू शकते. आणि नवीन नवीन प्रोजेक्ट मला इथे करायचे आहे. छान माझा शांत एरिया आहे आणि प्रोजेक्टसाठी खूप छान वातावरण अवेलेबल होईल. आणि त्यांची जर मला गाईडलाईन मिळाली तर माझ्या भारताचं नाव माझ्या खेड्यातनं मी माझ्या भारताचं नाव खरोखरच माझ्या शाळेत थ्रू जगासमोर नेईल, हा विश्वास आहे माझा अवघ्या काही वर्षामध्ये. कारण माझ्याकडे तशी मुलं अवेलेबल झाली आहे. खेळांच्या मुलामध्ये कसं असते माहितीये का, शहराच्या तुलनेमध्ये ग्रास्पिंग पॉवर खूप असतो, त्यांच्यामध्ये सहन करण्याची क्षमता खूप असते. शहरामध्ये सहसा घराच्या बाहेर मुलं वावरताना दिसत नाही, खेळताना दिसत नाही, त्यांना जखमा लागल्या तर ते 2-3 दिवस बिमार असतात. खेळाच्या मुलांमध्ये कसं असते, छान त्यांना नॅचरल वातावरण मिळालेलं असते, तर त्यांच्यामध्ये ती जी शारीरिक त्यांची संरचना असते ती खूप स्ट्रॉंग असते. त्याच्यामुळे मी त्यांना अर्धा तास जरी धावायला लावलं पूर्ण कॅम्पसमध्ये तर ते धावतील पण आणि अभ्यासाला पण लागतील. तर त्याच्यामुळे तो फीडबॅक मला खूप छान मिळतो आहे आणि माझी मुलं खरोखर अवघ्या काही वर्षामध्ये जागतिक लेवलवर नाम कमावतील, हा विश्वास आहे माझा. नक्कीच. आणि यासाठी आमच्याही शुभेच्छा आहेत. थँक्यू. पण हे 2 वर्षापासून तुमचं कार्य सुरू झालंय, या आधी तुम्ही काय करत होता, तेव्हाची जीवनशैली कशी होती, काय होतं? मी खूप सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. बिफोर मॅरेज मी दुसऱ्या शाळांवर जॉब केलेले आहे आणि त्यानंतर मला सरकारी नोकरी म्हणून पंचायत समितीमध्ये जॉब मिळाला होता. तर 2 वर्ष मी लग्नाच्या आधी केला. पण माझ्या जी काही सासरची मंडळी आहे आफ्टर मॅरेज, त्यांना ते काही नाही पटलं की तू दुसऱ्याच्या हाताखाली, म्हणजे खास करून माझ्या हस्बंडला, की दुसऱ्याच्या हाताखाली जॉब केल्याला मला नाही आवडणार, तू स्वतः असं काहीतरी क्षेत्र निवड किंवा स्वतः असं काहीतरी व्यवसाय कर की तू तिथली प्रमुख असली पाहिजे. तू तुझी काही क्वालिटी आहे ते दुसऱ्याच्या याच्याखाली दाबून ठेवू नको. पण या मागचं तुम्हाला काय कारण वाटतं की कुठेतरी आपला नवरा आपल्याला म्हणतो की दुसऱ्याच्या हाताखाली काम करू नको, तर तिथे कुठेतरी जी सामाजिक पुरुषत्व आहे तर ते आड आलंच, ते मला कळलं होतं. पण मला माझ्या कुटुंबाला प्रायव्हसी द्यायची होती आणि कुटुंब हे माझ्यासाठी प्रमुख होतं. त्यानंतर जर प्रगतीकडे वाटचाल नक्कीच करायची होती, पण कुठेतरी स्वतःला सुद्धा मला सांभाळून ठेवायचं होतं. कारण मी कुठेही गेली असते जगाच्या कानाकोपऱ्यात तर मी कोणासाठी करतो हा प्रश्न माझ्या समोर निर्माण झाला असता. आज माझ्या नवऱ्यापासून किंवा माझ्या मुलीपासून, माझ्या सासरपासून मी दूर झाली तर मी कमाई कोणा उद्देशाने केली असती. पण यामध्ये असं झालं की कुटुंबही नाराज नाही झालं तर स्वतःची प्रगती पण तुम्ही नाही थांबवली. आणि आता हे सगळं मॅनेज करता आलंय आणि सगळं आता होत आहे बरोबर, तर कसं वाटतंय? आता खूप छान, कारण उंबरठ्या बाहेर मला निघण्याचं सामर्थ्य माझ्या नवऱ्याने दिलं. त्यांनी माझी क्वालिटी ओळखली आणि आज मला माझं प्रत्येकांना हे क्षेत्र मिळत नाही, आवडीचं क्षेत्र मिळत नाही. पैसे वगैरे भरपूर मिळतात, मला पैशाची गरज किंवा पैशाची आवड आधीपासूनच नव्हती. मला आवडीचं क्षेत्र माझं टीचिंग मिळालं आणि त्यामुळे मी खूप समाधानकारक आहे. लाख मोलाची कमाई आहे माझी ती. यातून तुम्हाला समाधान लागतं खूप मोठं. आणि जसं घरच्यांना थोडंफार कुठेतरी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, तसं या कार्यासाठी समाजातून कुठेतरी अडचणी आल्या? सामाजिक म्हणजे प्रत्येक स्त्रीला उंबरठ्या बाहेर जेव्हा ते निघते तर समाज तिला काही चांगला म्हणून उद्देशत नाही, तर ती काही फॉरवर्ड असतील किंवा तिला बाहेर निघायची हे असेल अशाच आणि समाज जे उच्च शिक्षित समाज जो असतो किंवा उच्च जातीय समाज असतो तो तिला खाली खेचायचा प्रयत्न करतो. माझ्या बाबतीत ते खूपदा झालं, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. माझे हस्बंड माझ्यावर विश्वास ठेवतात, हा एवढंच. आणि मला जे काय करायचं ते क्रांतिकारक आहे, त्यावेळी मी कुणाच्याच याला काही कुठेच मागे हटलेली नाही. आणि असेच जशा तुम्हाला अडचणी येत गेल्या, नक्कीच आल्या असतील, बरोबर. तर अशाच अडचणी अनेक महिलांना येतात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना एकच सांगेल की स्वतःवर एक आपल्या घरच्यांमध्ये एक विश्वास निर्माण करा की तुम्ही जे करताय ते चांगलं करता आहात. उंबरठ्याच्या बाहेर पडून घराला लाज वाटेल किंवा आपल्या कुटुंबाला खाली पाहायची गरज पडेल असं कधीही करू नका. म्हणजे तुमच्यावर विश्वास वाढेल आणि समाजाचाही तुमच्या थ्रू एक प्रेरणा निर्माण व्हाल. आणि यासाठी जसं की तुमच्या पाठीशी तुमचा नवरा आहे, तसं अनेक स्त्रियांशी कुठे भाऊ म्हणून, नवरा म्हणून, सासरा म्हणून, बाप म्हणून अनेकदा पुरुष पाठीशी असतो, तर त्यांनाही तुम्ही काय संदेश द्याल?
मी तर तशा पुरुषत्वाला खूप एक त्यांना मानाचा मुजरा की त्या एक स्त्रीला घराच्या बाहेर पडण्यासाठी एक सपोर्ट करत आहे आणि त्यांच्या पाठीशी नेहमी उभे आहेत. तर त्याचा फायदा त्या स्त्रीला नक्कीच होतो आणि घराचं नाव उंचावण्यास त्यांच्यापेक्षा स्त्रीचं खूप मोठं योगदान लागतं. आणि नक्कीच तुमच्या मनात कुठेतरी समाजसेवेची भावना तर आहेच. मुलांना शिकवणं तुम्हाला आवडतं, पण या व्यतिरिक्त आणखी काय आवडीनिवडी आहेत? माझी म्हणजे लहानपणापासून टीचिंग हीच बेस्ट माझी हॉबी आहे. आणि त्यानंतर मला स्वतःला ड्रामा रायटिंग अँड प्लेइंग खूप आवडतं. म्हणजे स्वतःच लिखाण करायचं आणि त्याच्यावर स्वतःच प्रेझेंट व्हायचं हे पहिलेपासून मला. तुम्हाला ऍक्टिंगही करता येते? हो, ऍक्टिंगमध्ये मी राज्यस्तरीयपर्यंत माझं योगदान प्राइज पण मिळवलेले आहे. त्यानंतर नाही जाता आला समोर, काही प्रॉब्लेम. पण हे ड्रामा आणि सगळं रायटिंग म्हणा किंवा हे कुठल्या विषयाला जास्त? मला खास करून समाजामध्ये जे करंट काही चालू असतं, जसं आता ते हिंगणघाटच्या महिलेवर जी अत्याचार झाला, अशा याच्यावर जो विषय असतो मला कधी तो छेदून जातो मनाला. तर अशा याच्यावर रायटिंग करायला खूप आवडतं. त्यावेळी मी जेव्हा बिफोर मॅरेज या विषयाला जास्तच करायची, हुंडाबळीवर जास्त लिहायची, स्त्री भ्रूण हत्यावर लिहायची आणि त्याच्यावर मी प्रेझेंट करायची. आता हे सगळे जे विषय, स्त्री भ्रूण हत्या असो, हुंडाबळी असो किंवा घरातून बाहेर निघाल्यानंतर महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आहेत, यावर तुम्हाला काय वाटतं? यार म्हणजे जे समाजामध्ये जी क्रूर वृत्ती आहे की महिला बाहेर पडली तर तिचा उपभोगच घ्यायचा. कारण आज बाहेर पडलेले पुरुष असो की बिफोर मॅरेज, आज लग्नाला उशीर होत आहे समाजामध्ये की नाही माझ्या मुलाचं लग्न नोकरी लागल्यानंतर झालं पाहिजे. पण जे काही जनरेटिक जे काही प्रॉब्लेम्स असतात ते त्या वयामध्ये तो मुलगा लग्नाला आल्यानंतर त्यांचं, म्हणजे मला तरी समाजाला हा संदेश द्यायचा आहे आज टी व्हीच्या थ्रू की आज आपण खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये आपण काय करतोय की माझा मुलगा शिकत आहे, माझ्या मुलीला आज या वयामध्ये लग्न नाही करू द्यायचं, तिला सामोरं जाऊ द्यायचं आहे. यावेळी एकदा फक्त मुलाला विचारा की बाळा तुला लग्न करावं असं वाटतं का रे, की तुला तुझं गृहस्थाश्रम बसवायचा आहे का? कारण त्याच्या मनामध्ये कुठेतरी किलबिल चालू असते. तो त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, त्याचा शारीरिक रचना असते, त्याचा वयोगट असते, त्याचा तो प्रॉब्लेम असतो. आणि त्यामुळे मग तो काय करतो की लग्न नाही करू देते ना आई वडील, तर ते वेगळा मार्ग अवलंबतात की मला जी शरीराची माझी काही भूक आहे किंवा माझी जी काही गरज आहे तर ती वेगळ्या मार्गाने ते पुरवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशामुळे हे असे प्रकार घडतात. आणि महिलांना सुद्धा, म्हणजे एक स्त्री जेव्हा घराच्या बाहेर पडते तर तिने हे बघितलं पाहिजे की ही काही जी माझी गरज आहे ती लग्नानंतर ही भागवली जाऊ शकते. मला पहिले माझ्या फॅमिलीला प्रायव्हसी द्यायची आहे. आणि हे सर्व काही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न व्यवस्था ही आहेच, पण हिला वाईट मार्गाने नेऊन असे क्रूर प्रकार समाजामध्ये घडूच नाही. आणि पालकांनी सुद्धा त्यांना मित्र म्हणून किंवा मैत्रीण म्हणून त्या मुलांकडे, पाल्यांकडे बघितलं पाहिजे की तुला खरंच काय वाटते बाळा, आधी लग्न करायचं की नंतर शिक्षण चालू द्यायचं. मला लग्नानंतर माझ्या नवऱ्याने कधीच अडवलं नाही शिक्षणाला की तू शिक्षण घेऊ नको, तू कुठे जाऊ नको. लग्नानंतर मी MA वगैरे जे आहे ते लग्नानंतरच केलं. आणि आजही मी शिक्षणाच्या याच्यामध्ये माझा आता PhD साठी प्रयत्न चालू आहे, माझं MPhil चालू आहे आता. तुम्ही कोणत्या विषयामध्ये? इकॉनॉमिकमध्ये. इकॉनॉमिक्स. तर मी कुठेही मागे आली नाही, स्त्री काहीही करू शकते. मी एवढं सांभाळून सुद्धा माझं शिक्षण पूर्ण करत आहे. तर कोणाला जर करायचं असेल तर कारण काहीच मायने ठेवत नाही, कुठलंच कारण तिला मागे आणू शकत नाही. एकंदरीत खूप चांगला सल्ला, मार्गदर्शन म्हणा तुम्ही पुरुषांना, महिलेला आणि त्यांच्या पालकांनाही दिला आहे. आणि खरं तर तुम्ही जो हा प्रोजेक्ट सुरू केला आहे, ही जी तुमची आइन्स्टाईन इंग्लिश स्कूल आहे, याच्यासाठी विदर्भ न्यूजकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अनेक विद्यार्थी येवत चांगले त्यांनी शिक्षण घ्यावं. आणि तुमची जी कल्पना आहे की माझे विद्यार्थी नुसतंच शिक्षणापुरते मर्यादित नाही, तर त्यांचं जे त्यांच्यामधलं कौशल्य आहे, संस्कार घडले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी नक्कीच होतील. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. आणि तुम्ही पण तुमच्या विदर्भ न्यूज चॅनलमध्ये मला बोलावून मला वेळ दिला आणि माझं मनामध्ये किंवा मी जी काही कार्याचा आढावा घेतला त्याची दखल घेतली आणि मला आज काही का होईना समाजासमोर प्रेरणा होण्याचा चान्स दिला, त्याबद्दल तुमच्या विदर्भ न्यूज TV चॅनलचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.